मुंबई की चिंता है। उबाटाचे नेते अरविंद सावंत असतील किंवा संजय राऊत असतील किंवा अन्य त्यांचे नेते असतील, यांना दर 2 महिन्यांनी एक सवय लागली आहे, सरकार पडेल सरकार पडेल सरकार पडेल। यांचं एकदा तरी भाकीत खरं आलं का? कधीच खरं आलं नाही, येणार पण नाही। यांच्याकडे काय आकडे आहेत? हाताची बोटं सुद्धा जी आहेत त्याच्यावर सुद्धा बसणार नाही, जेवढे कमी आकडे यांच्याकडे आहेत। आणि जे आहेत ते कधी सोडून एकनाथ शिंदे साहेबांकडे जातील याचा नेम नाही। तर त्याच्यामुळे अशा प्रकारची विधानं करणं हे उबाटाच्या नेत्यांना त्यांची राजकीय आवश्यकता आहे, उरले सुरलेले आमदार खासदार सुद्धा सोडून जाऊ नयेत म्हणून। आता मुंबई महापालिकेतले जवळपास 70% नगरसेवक त्यांना सोडून गेलेत। आता उरलेली या आठवड्याभरात जातील अशी स्थिती आहे। त्यामुळे भीतीपोटी हे उबाटाच्या नेत्यांचं उरली सुरली लोक सोडून जाऊ नयेत म्हणून हे वक्तव्य आहे। या वक्तव्याला गंभीरपणे घेण्याची आवश्यकता नाही। तर श्रीमान आदित्य ठाकरे जर आपल्या निवडणूक आयोगाला जे संविधानाप्रमाणे तयार झालंय आणि जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्याला जर सर्कस म्हणत असतील तर हा सगळ्यांचाच अवमान आहे। मग तुमच्या मनाप्रमाणे झालं तर योग्य, मनाप्रमाणे नाही झालं तर सर्कस। खरी सर्कस तुमच्या मेंदूमधली आहे। आता तरी आत्मचिंतन करा। आणि स्वतःच कबूल करतात की त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांची 2-2, 4-4 नावं आहेत। कशी आली नावं? म्हणजे स्वतःच घोळ करायचा, खुदी छोर उलटा कोतवाल को डाटे। यांच्या वक्तव्याचा जर आपण अर्थ काढला तर अर्थ स्पष्ट होतो की जसं बिहारमध्ये लालू प्रसाद यादवच्या मुलाने गोंधळ घातला आणि नंतर कळलं की त्याची 2-4 वेळा नावं आहेत, ती स्थिती आदित्य ठाकरेंची आहे। नंतर माध्यमं झोडपून काढतील, त्याच्या आधी स्पष्ट कबुली देतात पण वेगळ्या भाषेत देतात। खरं तर याची चौकशी झाली पाहिजे। ह्यांची ही जी नावं टाकली गेलेत ना, याच्या पाठीमागे उबाटा नेत्यांची काय मनशा होती याची चौकशी होण्याची गरज आहे। मुळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात म्हणून मनसे आणि उबाटाला मुंबईकरांचा, मुंबईच्या पर्यावरणाचा, मुंबईच्या रस्त्यांचा आणि मराठी माणसाचा पुळका आला। निवडणुका संपल्यावर काय होतं ह्यानं? आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात ही मुंबई सुरक्षित आहे, काळजी करू नका। आणि पर्यावरणासाठी जे काही करायचं आम्ही करतो। पर्यावरणाच्या नावाखाली मुंबईतली मेट्रो तुम्ही अडकवून ठेवलीत। ती मेट्रो जर आजपासून 4 वर्षापूर्वी सुरू झाली असती तर रस्त्यावरची वाहनं कमी झाली असती, अजून पर्यावरण चांगलं झालं असतं। तर त्याच्यामुळे पर्यावरणाच्या गप्पा उबाटाच्या नेत्यांकडून किंवा बाकीच्या नेत्यांकडून योग्य नाहीत। त्यासाठी काय करायचं, कसं करायचं आम्ही करतो आहोत। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही अशा प्रकारची वक्तव्य आहेत। जेव्हा श्रीमान उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते तेव्हाही होतच नाही। त्याच्यामुळे राजकीय खालच्या स्तरात जाऊन टीका न करण्यापेक्षा याच्यावर योग्य ते सरकार पावलं उचलतंय। सरकारला मुंबईची, मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी